आणि ते कधी चालतो म्हणते होतो राहुल, पोरगी पाहते, पोरगी पाहून घेऊ आपण. ते चांगली पोरगी आहे, मी पाहिली, एक नंबर पोरगी आहे. मस्त पोरगी आहे ती. काय सांगू बाई ह्या माणसाले, तो लग्नाले नाही म्हणून राहिला. कायच आहे त्या पोट्ट्याच्या मनात ना, कायच नाही तर काय माहित का बाई. काय करावं ना काय नाही तर ते पोरग तर नाहीच म्हणते, मी पोरगी पाहतच नाही म्हणते. आणि यो माणूस म्हणते बाई पोरगी चांगली आहे. विचारतो ना, मी विचारतो त्याचं काम चालू आहे ना, विचारतो. पोट्ट आलं का रे राहुल? पोरगी पाहिले कधी चालतं, ते वाला कामच आहे का अजून? अबेले काय एक दिवस तर काढ, पोरगी चांगली आहे का ते? चांगल्या पोरी राहत नाही मग. चांगली पोरगी आहे, करून घेऊ या वर्षी लग्न तू आलं. आता राणीचंही झालं, आता तू काही वयाचा कमी नाही आहे ना. आताच्या पोरी भेटते, मग भेटत नाही. ती चांगली आहे, कमी वयाची आहे, जास्त वय नाही ते पोरीचं. त्यापेक्षा 5-6 वर्षांना लहान येते. आणि तू पाहिली म्हणजे मग त्याने समजा पसंत आला, तू घे तर मग घरदाय पाहिलं होते का म्हटलं आपलं. अरे राहुल बोलतही नाही, चा बहीण माय बी तर हे पोट या काही शब्द मोठं पाहून राहिलं लेखाचं. काय म्हणते त्या बापरे, काय विचारून राहिला ना तुले राहुल्या? अय सकाळी मला बोलला ते सांग ना त्या बापाले, आता सांग ना. बाबा येतो, मी येतो पोरगी पाहिले, पण 2-3 दिवस थांबा. 2-3 दिवसात येतो मी पोरगी पाहिले. हो नका म्हणू पोरीले, मी पाहिल्यावर सांगतो मग पोरगी मला आवडली नाही आवडली. येतो 2-3 दिवस थांबा, मग येतो मी. रविवारी जाऊ, नाही तर आज तर रविवार आहे ना, तर पुढल्या रविवारी जाऊ पोरगी पाहिले. बाप्पा हे पोरग असं काऊन बदलते रे बाप्पा? सकाळी निर्मला बाई ना मी बसून होती तर मला म्हणे लग्न नाही करत, मला करायचं नाही ना, असं ना तसं ना. आता बापाले म्हणते येतो म्हणून पोरगी पाहिली. याच्या मनात काय आहे ना काय नाही तर काय माहित का. दिवसभर बाहेर होतं, काय झालं काय नाही ना. आता संध्याकाळी आल्यावर म्हणते मी येतो पोरगी पाहिले. मला म्हणे सकाळी येत नाही म्हणे, मी करत नाही म्हणे लग्न. आई जेवण वाढ, बरं मला भूक लागली, दे बरं जेवाले. मी हात पाय धुतो त्यावेळी कपडे गिपडे बदलवलो, दे मला जेवाले. नवल गोदच आहे बाई, पोट्ट नवल गोदर आले. सकाळी म्हणे लग्न नाही करत ना, आता म्हणते मी पोरगी पाहिले जातो बापाले. अरे वा, काय असं आहे का त्याच्या मनात ना, काहीच नाही तर काय माहित का बाप्पा. जाऊ दे, चांगली गोष्ट आहे, पोरगीच पाहिले जातो म्हणते तर लवकर उरकून तरी टाकू याचं वाला तरी. तुला काय झालं बा? अंते तुला काय झालं, काहून अशी पाहून राहिली त्याच्याकडे? काही नाही जी राणीचे बाबा, काही नाही. चांगली पोरगी असन तर जाऊ, कधी रविवारी म्हणते ना तो, रविवारी चाललं जाऊ मग. आणि चांगली पोरगी असन ना तर उरकूनच घेऊ मग आपण यावर्षी. याचं रावल्याचं ठेवू नका आता. कारण की ह्या पोट्ट्याची काही गॅरंटी नाही बाप्पा. एक गडीतच हो ना गडीतच नाही आहे बरं त्याचं वाला, उरकून टाकू. तसंही झालं ते वयाचं. पोरगी चांगली आहे, एक नंबर पोरगी आहे ती. दिसायला चांगली आहे, याचा त्याचा जोडा मस्त होते. आणि जास्त काही हाय फाय वाले आहेच नाही. आपल्यापेक्षा त्याची परिस्थिती थोडीशी गरीबाचीच आहे पोरगी, माझ्या दोस्ताचीच पोरगी आहे. पण याले पाहिल्यावर मग जा म्हणून जाय. मला वाटते पोरग आपलं पोरग आवडते. आपला पोरगा काही कमी आहे का पाहायला? नाही पोराचं आपलं कमी नाही आहे, पण मग बाकीचे गावात लोक विचारते ना पोराविषयी. तसं आपल्या पोरात काही कमी आहे नाही म्हणा. नाही तंबाखू खात, नाही खर्रा खात, नाही दारू पेत. तेवढ्यानं बरं आहे का आपल्याला रावलेले हे नाही आहे, शौक नाही आहे कोणत्या याचे. तेवढ्यानं बरं आहे. गावात विचारपूस झाली तर काही त्याचं वाला निघणारही नाही, सांगणारही नाही. चांगल्याला चांगलंच म्हणून का नाही. पाहू रविवारी म्हणते तर रविवारी चाललं जाऊ पोरगी पाहिले. ड्रायव्हर जेवण वाट बरं. बाबा जेवले का? बाबा जेवले ना मामाजी, जेवले. आणि इस्त्या जोडा बसारी गेले तिकडं. त्याला थंडीच मोठी लागते ना बाप्पा. आणि तिकडून आल्यावर मग मला म्हणा जेवल्यावरही चाय बनवून मागते बाप्पा. मागाले जेवल्यावर कोणी चाय पेत असते काय जी? सांगा ना 2 गोष्टी अशा ना, शुगर गिगर होयन काही होयन. त्याले त्या मामाजीले बहीण बुडा ऐकत नाही ना. आणि ते माया मतानं मायावरच रगावते ना बुडा. एवढा म्हातारा होऊन मायावरच रगावते बुडा. म्हणलं का म्हणते तुम्हाला कायच नेट लागून राहिला म्हणते, मी आणून टाकतो ना म्हणते. असा म्हणते बुडा. मग काय बोलता, जाऊ दे ना. वाचनच किती दिवस वाचायला, जाऊ दे, खाऊ दे. त्याच्या मतानं करू दे. चाय म्हणते तर मांडून देत जा, जाऊ दे. हो द्या बाप्पा. मग आता तुम्हीच म्हणता तर देतो मांडून. मला काही त्रास नाही जी चाय मांडाचा, पण नाही का त्याच्या तब्येतीसाठीच म्हणतो बाप्पा. वाट बरं, जेवण भूक लागली मध्ये जाय बरं. आणि ते वाट बरं, जाऊ दे. गुड्याचं पाहून नंतर देत जा चाय बनवून. तर नाही, आज तर श्यामजीचा फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. गुड मॉर्निंगचा मेसेज नाही, आय लव्ह यूचा मेसेज नाही, कोणताच मेसेज नाही आला आणि फोनही नाही आला. काय झालं तर आज? अमाय श्वेता, तू इथंच बसली आहे काय? नुसती फोनच्या फोन पात्र आहे तो बाप्पा. ते पोरगी दिसून नाही राहिली सकाळपासून, कुठं गेली कुठं नाही तर. संध्या का अजूनही काय करते का बापा? हिचा धाक दुखच आहे बापा लग्न होईपर्यंत या संधीचा. तू थोडीशी शांत राहत जा ना. काऊन एवढी बडबड करतो? काही भूत घालून घेतो डोक्यात? घालून घ्या आले.
फेशियल कराले पार्लरवाली जवळ 2 दिवसा पहिले करा लागते तेव्हा ते चेहऱ्यावर ग्लो येते. असं 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 हो का? पार्लर मध्ये गेली का? आपण सांगितलं नाही ना काही नाही. कशी काय गेली हो पार्लर मध्ये बाप्पा? सांगून तर जा लागत होतं. सांगितलं ना तिनं मला, बाबा मी चाय पित होतो तेव्हाच सांगितलं तिनं जात आहे म्हणून. आता काही बंद घरात भोंगा घेऊन वाजवून काय ते काही आपली प्रत्येक गोष्ट तुला सर्वांना सांगितली पाहिजे असं काही जरुरी आहे का? सांगितलं ना आम्हाला दोघाले. बाबाई बसले होते, मी बसली होती, तर चालली म्हणे ते बॅग घेतली आणि चालली गेली ते सकाळी. काय करणार आता? जायपर्यंत कामच करत राहीन का ते? बदलीच पोट्टी आहे माई वाली. श्वेती बापाच्या स्वानावर गेली का? तर काय माहित इले आता मायावाला बोलणं येस वाटते बाई चुकीचं वाटाले. मले म्हणते आता भोंगा घेऊन वाजवून काय? अहो तसं नाही, भोंगा घेऊन वाजव नाही म्हणलं मी. आता मला दिसली नाही माझ्या घरात म्हणून मी म्हणलं मला भ्यास लागते बाई या संध्याचा. तू काही म्हण श्वेते. लहान पोट्टी ना लय चाललं काय हे हिचं काही सांगता नाही येत बाई. मला विश्वास नाही बाई या संध्यावर. आता विश्वास राहिले म्हणून म्हटलं सोबती कोण नाही गेली होत. आई विश्वास ठेवायचं शिकणं. विश्वास ठेवायचं शिकाले. आता काय ते अशी करणार का? एवढं मोठी तिला ठोकर बसली डबल आहे काय ते अशीच करणार का? किती खुश आहे ते. आणि पार्लर जवळ असं आहे तिचं वाली इथं ठेवल्या बाईचं. आणि जवळ असल्यावर काय सोबती पाहिजे ना. आणि हर गोष्टीले तिले मी सोबती 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 तर तिले नाही वाटन का घरच्याचा मायावर विश्वासच नाही? तरी मी म्हणलं एक शब्द मी येऊ का म्हटलं संध्या, तर नाही म्हणे ते, तर राहू दे म्हणलं. मग आई थोडसा बोलायच्या वेळेस विचार करायचा, असं नाही बोलायचं काही बी. आता लग्न होऊन राहिलं तिचं वालं, तू तिच्या समोर अशी बोलशील तिला नाही बेकार वाटन का? भुलली ना आता सर्व ते विसरली ना. मग कायले 10 वेळा तिले तेच गोष्ट सांगाले. माझ्याजवळ म्हणलं तर म्हणलं, आता दुसऱ्या जवळ नको म्हणू घरी. बाकीच्या जवळ नाही तर मग तुलेच बोलन ना बाकीचे. हो बाप्पा नाही म्हण. सारेच्या सारेच ज्ञान द्यायला लागते बाई मला आजकाल. तर काहून तर असं कोणतं गलत बोलतं तर काय माहित का बाई मी बोलाले. सारेच्या सारेच लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत मला ज्ञानच देते. श्वेताताई मी मेथीची भाजी बनवत आहे तर तुम्ही खान का? बनवू का थोडीशी जास्त तुमच्यासाठी? बापा बापा आता तर विचाराले आली ते बी खोलीत. विचाराले आले नाही तर पहिले तर मार गुपूर 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 बनवू बनवू खा आले. कोणाला विचारे नाही काही नाही ना आपली एकटीच खात जाय. आणि आता विचारते सर्वेले नाटकेल्या वानाची. हिच्या अंगात मोठे नाटक भरून आहे. भाजी नाही बनवली का? मेथीची भाजी कोणाला पुरणार राहायची? भाजी दुसरी बनवली नाही तुम्ही? नाही जी भाजी बनवली ना. वरण भात मांडला, वांगे आलूची भाजी बनवली. पण मी वांगे आलू खात नाही माय मागं असं झालं नाही का? तेव्हापासून वांगे आलू खात नाही मी जास्त करून. तर आता थोडी सवय पडली मला वांगे आलू नाही खायची. तर मेथी आहे तर मेथी तोडली मी ना तर बनवतो म्हणून म्हटलं का थोडीशी जास्त बनवू का बा थोडीशी असं होय. बनव ना मग का ते विचारा लागते. विचारू 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 सवय गेलीच नाही वाटते तुझी विचाराची. सुधार ना थोडीशी सुधार ना वा. आईने मनात बोलायची काही गरज होती का? बोलाले त्याईनं चांगल्या यानंच बोलल्या का नाही माझ्यासोबत? आता चांगल्या यानं बोलल्या तर मी चांगलीच जबाब देत होती ना त्याईले. आईनं खरंच आता आईसोबत बोलली नाही बरं वहिनी. मग अशा वेळेस दादा येऊन जर ऐकलं तर मग दादा बोलन तर मग म्हणून बायकोचा गुलाम. आई माझी वांगे आलूची भाजी बनवली का नाही तर त्याच्यामुळे मेथीची भाजी माझ्यासाठी बनवतो मा म्हटलं थोडीशी. तर थोडीशी जास्त बनवू का बा म्हटलं असं विचारून राहिली होती मी. त्याच्यात काय डाग भाज्या बनव ना डाग भाज्या. वरण बनवलं, वांगे आलू बनवली, अजून काय मेथी बनव. त्या बापाच आणून देते इथं भाजीपाला. आई तू काय बोलून राहिली? तुला समजून राहिलं का व? तू जाय बरं इथून, जाय बरं. हे बनवू का मी, ते बनवू का मी, ते नाही खात हे नाही खात. जसं काही हिचा बापाच आणून टाकते सर्व किराणा. तिच्या मनात अजूनही राग आहे ना तुमच्याविषयी. त्याच्यामुळे आई आहे ना अशी बोलणारच आहे तुम्हाला. थोडंसं नाही का तुम्हाला आता का नाही चुपचाप राहा लागन बरं का एक दिवस. असे तोंडाला तोंड देऊ नका. तिच्या तोंडाला काही लागू नका आईच्या तुम्ही काही दिवस तरी. ताई समजते भले सगळं म्हणून चुपचाप आहे मी. काही म्हणून नाही राहिली आतापर्यंत. माझ्या आईचं नाव काढे आता बाबाचं नाव काढते. बाबानं काय केलं तुम्ही सांगा बरं? बरोबर आहे का हे वाला बाबाचं नाव काढाले? माय बाबा काय आणून देणी इथं किराणा बिन फालतूचा. नाही तुमचा मला बी खूप राग आला होता. पण दादा त्या दिवशी मला बोलला का नाही तर दादाच्या मनात मी तुमच्याविषयी नाही का अजूनही बी नाही का प्रेम आहेच. तुम्हाला सांगतो मी. म्हणून का नाही मी नाही बी तुम्हाला माफ केलं. नाही तर मला बी तुम्ही बिलकुल आवडून नाही राहिल्या होत्या बरं. पण आता का नाही तुम्हाला सांगतो मी. आता तुम्हाला काही बनवायचं असलं किंवा काही खायचं असलं ना तर बिनधास्त तुमच्या मतानं बनवायचं आणि खायचं. आईले ना आम्हाला काही विचारायचं नाही. तुम्हाला सांगतो मी. कारण तुम्ही असे विचारू कराल ना तर मग तसंच होणार. आईले मोकाच भेटणार मग बोलाले. हे तुमचं घर वय, तुमचं घर समजूनच वागा इथं. आईले विचारू काहीच करू नका. तुम्हाला वाटते तर करायचं, नाही वाटते तर नाही करायचं. कायले विचारायचं? आता लई वर्ष झाले तुम्ही ह्या घरात आहे तर आतापर्यंत तर तुम्हाला समजायला पाहिजे कोणाची पसंत नापसंत आहे का नाही.
ठीक आहे ना श्वेता ताई, नाही विचारणार मी आता, विचारू नाही करणार. चंदा, आता त्या भाषेची तब्येत कशी आहे हो? बरी आहे का हो आता? काल तर रात्री मापा कशीच करे होते. निंबू पाणी दिलं तेव्हा बरं वाटलं बाई त्या पोरीले. नसन बरं लागत तर घेऊन जाय बाई दवाखान्यात आता. काय झालं न काय नाही, काय झालं तो तिले? आता काय सांगू बाई, काय झालं न काय नाही. तर काल रात्री निंबू पाणी दिलं, जेवायला लावलं तर थोडंसं बरं वाटलं तिले. सोनमले मी म्हटलं चाला हो बाई दवाखान्यात. म्हटलं तुमची आई काय म्हणून म्हटलं मला दवाखान्यातही नाही नेलं बाई मायावल्या पोरीले. चाला म्हणलं दवाखान्यात, तर नाही म्हणते बाई ती पोरगी. नाही म्हणे मामी म्हणे आता बरं वाटते म्हणे मले, मी नाही येत म्हणे. मेहनत केले बाई दवाखान्यात, चाला 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 हो सोनं. म्हटलं नाहीच म्हणते ती पोरगी बाई. आता म्हटलं कॉलेजात जाऊ नका म्हटलं, मग आजच्या दिवस तर नाही जात म्हणे कॉलेजात म्हणे. मामी म्हणे आज म्हणे मी बरं नाही वाटत आहे म्हणे, तर गोळी घेतो म्हणे आणि झोपतो म्हणे, आराम करतो म्हणे. मी म्हटलं करा बापा आराम. आता मला बी तुरी सोंगवल्या, तर आता ते काढणं आहे बाई तुरी, तर जावं लागेल ना वावरात. तर मला जावं लागते बाई वावरात. राहिली असती हो मी घरी, पण काय नाही तुरी काढणं आहे का नाही, त्याच्यामुळे जाच लागते बिचारी. हिची कोण तब्येत खराब झाली? सोनमची काय झालं तिला तब्येत खराब झाली हिची वाली? करून पाहू का सोनमले? नाही मी बोलूनही नाही राहिलो तिच्यासोबत. तिनं नाहीच म्हटलं मला डायरेक्ट लग्न आले तर मला मग पण तब्येत कोण खराब झाली तिची? आता कालच आमचे भांडणं झाले, लगेच संध्याकाळी तब्येत खराब झाली. तिने टेन्शन तर नाही घेतलं नाही तर. राहू दे, जाय तू वावरात. मी का नाही रोशनीले पाठवतो, त्या भाषेजवळ रोशनीले पाठवतो. तू येतपर्यंत बसन ना ते. बसन पाठवतो मी रोशनीले. बाई पाठव निर्मला बाई थोडीशी रोशनीले, म्हणजे मायवाला मी निश्चिंत तरी राहतो. नाही तर माझं लक्ष बाई त्या पोरीकडंच राहे ना. तशी फोन गिन करत राहतो म्हणा रोशनी आहे घरी, पण ते पोट्ट बिचारे दावड्या घराच्या बाहेर फिरत राहते. ते काय घरात राहते व? पाठवतो ना मी रोशनीले, पाठवतो. पाय व मी आता दूध आणायलाच जातो म्हणलं होतं. आता ग्लास घेतो बाई घरचा ना, दूध आणायला जातो म्हणलं. अहो त्या घरी गाईचं दूध आहे काय व निर्मला बाई? आहे ना गाईचं दूध गीत आहे, पण तुला कायले पाहिजे गाईचं दूध? या सोनामले कमजोरी वाटून राहिली का तिले, चक्कर आला का नाही, त्याच्यासाठी म्हटलं गाईचं दूध तिच्यासाठी थोडंसं थंडही राहते आणि चांगलंही राहते, पौष्टिकही राहते. म्हणून आता आणतोच म्हणलं होतं मी वावरात जायच्या पहिले. चाल बरं मग दे बरं मला असं तर दे ग्लास भर दूध. हाय चाल ना चाल. आम्हा राहुल, अरे तू माहित सांगत होती पोरगी पाहिली म्हणून त्यासाठी. यावर्षी राहुल तर जमकन बा लग्न आता मस्त. बरं आहे बाप्पा. एका पोराचं उरकून राहिलं बाप्पा लग्न. कोण आई सांगे का तुम्हाला पोरगी पाहिली म्हणून? नाही काकू, अजून पाहायची आहे पोरगी गिरगी. बाबाच पाहून आले, पाहू ना कसं जमते तर पाहू. याने काय झालं बाई? लग्न म्हणल्याबरोबर हेकडं तोंड करूनच गेला बाई हा पोरगा तर. त्याच्या मायासोबत लय भांडला तो काल. मी लग्न नाही करत, मला करायचं नाही 2-3 वर्ष असं तसं. त्याच्या मनात नाही आहे वाटते बाप्पा लग्न करायचं. आणि ते गंगी काल सांगे बाई म्हणे हे पोरी सोबत बोलताना दिसलं म्हणे अंताचं पोरग आपलं हे रावल्या. काय सांगावं असं बाई या पोराचं काही बाहेर गिर. निर्मला बाई खरंच काही सांगता नाही येतो. असं त्याच्या ऑफिस मधली असं बाई एखादी पोरगी गिरगी, तो त्याच्याच बरोबरची पाय ना बाई. पोट्ट लय चांगला आहे ना हे रावल्या. दिसते कसता एखाद्या हिरो आणि दिसते ना, उंच पुरा. अशी तशी पोरगी करण का बाई? तो चांगलीच पोरगी करण व आहे का नाही? काय सांगा बाई कोणती पोरगी होय ना कोणती नाही तर असं बापा. सोबत काम करत असन त्याच्यासोबत, ते बी ड्युटीवरच असत. अंताचं तर काही नाही. अंता म्हणे मी देईन बाई म्हणे लग्न करून त्याच्या मतानं असं तर एखादी पोरगी त्यानं पाहिलेली. पण अनिलचं नाही माहित बाई काय आहे काय नाही. तर काय हो अनिल कायले नाही म्हणून? अनिल भाऊ नाही म्हणत नाही. एखादी ड्युटीवाली पोरगी असली तर कायले नाही म्हणत? 2 पगार येईन ना बाई घरात, आहे का नाही? नाही आता हे राणीनं स्वतःच्या मनानं केलं ना, तर याले देन न करू स्वतःच्या मनानं. राहुल दे देन, नाही तर काय देन. चल ना, तुला दूध पाहिजे होतं ना, चल. काय करू बाई आता याच वाला? मला या चुलीवर स्वयंपाक करता नाही येत बाई. इस्तू काहीची फुकून राहिली, फुकूनच नाही राहिला बाई हा इस्तू. तर काय करून काय नाही. तर आई नाही बाई घरी, बाबाही नाही घरी. कसं करावं? तर आई आता आई होत्या तर करे बाई घरी स्वयंपाक. चुलीवर मला एक तर स्वयंपाक करता येत नाही, आणि एवढ्या वेळची फुकून राहिली तर इस्तूही नाही पेटून राहिला तो. काय करून राहिली पूजा? स्वयंपाक व्हायचाच आहे का तू यायला? काय करून राहिले म्हणता? मला अजून आई नाही आहे. आई गेल्या वावरात, बाबा गेले वावरात, आणि तुम्ही बी घरी नाही आहे. कसं करू मी? कशा तरी पोया केल्या त्या मी ना, आता भाजी मांडली आणि इथं विस्तच नाही फुकून राहिला. कायची लावून राहिली मी काड्या निसता धुवाच होऊन राहिला. गॅस पाहिलेच आहे का तिथे? गॅस भरून आण ना ते गॅस. मला या चुलीवर करता नाही येत स्वयंपाक, मी नाही करणार. बरं संध्याकाळी घेऊन येतो गॅस मी. आई चुलीवर करते का नाही? तेवढ्या अंगवलीनं आणली नाही मग मी गॅस भरून. आई म्हणे राहू दे. आता तू करायला लागली का नाही, त्याच्यामुळे बरं घेऊन येतो गॅस भरून. घाय भरल्यासारखं लागून राहिलं सारं.
फुकू फुकू कसं न कसं लागून राहिलं आता माहित नाही स्वयंपाक कसा बनला आणि कसा नाही तर. आणि डबा घ्यायला आले का तुम्ही? आई टाईम आहे ते चंदा काकूचं काढणं आहे तुरी, तर त्याचं झाल्यावर आपल्याला नंबर लागते का नाही लागत का उद्या काढते आपलं काय माहित. तर येऊन राहिले ते घरी आता थोड्या वेळाने येऊन घरी उद्याच काढू आपण तुरी. आजी हो का जी येऊन राहिले का जी आजी पोया सारे जडले जुडले झाले ते आणि भाजी माहित नाही कशी झाली आणि कशी नाही तर. हा मला बोलन तर नाही कायले बोलत आता तुला कळताच नाही येत चुलीवर तर कायले बोलणार आहे नाही बोलत आणि मी फुकून देतो तो विसतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि हाईपची बटन दाबा. हाईपची बटन दाबली ना तर आपल्या व्हिडिओ समोर जाते थोडसा म्हणजे सपोर्ट होऊन जाते. तर हाईपची बटन दाबा प्रत्येकानं व्हिडिओ आवडला तर. आणि दुसरं चॅनल आहे आपलंवालं त्याच्यावर व्हिडिओ टाकत जाईल मी उद्यापासून. तर ते चॅनल आहे सोनू अँड सोनू नाव डायल कर जा सर्च कर जा तुम्हाला चॅनल दिसून जाईल त्याला सबस्क्राईब नक्की करा सोनू अँड सोनू. हा